मंडळी, करोनाला आळा घालण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सध्या मॉल पासून स्टेशन पर्यंत ठिकठिकाणी थर्मल स्कॅनिंगचे चेकपोस्ट लावलेले आहेत. अशाच एका चेकपोस्टवर घडलेली धमाल तुमच्या समोर घेऊन येत आहेत कॉमेडीच्या बागेतलं निरागस फूल रसिका वेंगुर्लेकर आणि कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे. हाय, बोल ग. हा बोल. हा नाही नाही, आज गर्दी नाहीये इतकी बस स्टँडवर. हा काय म्हणतेस? अगं हो, सगळे प्रिकॉशन्स घेते मी, नको टेन्शन घेऊस तू. हा अगं आई, तू सारखं सारखं फोन नको करूस ग. सगळे प्रिकॉशन्स घेते मी, नको टेन्शन घेऊस. तुझ्या फोनच्या नादात एखादा पॅसेंजर शिक्का न मारताच गेला म्हणजे. हा हा ओ ओ इकडे इकडे इकडे. आई आई ठेवते फोन. बाय बाय. इकडे इकडे. काय काय हे बघा, शिक्का मारल्याशिवाय तुम्हाला इथे बस स्टँडच्या बाहेर जाता येणार नाही. इकडे. नाही नाही, मी ओके आहे. मला काही ताप बी आलेला नाही. काय समजली? मी ओके आहे. ओके, आय एम फाईन. अहो, ताप नाही आलाय, पण बाहेर गावावरून आलायत ना तुम्ही. हो हो. हा, मग प्रिकॉशन म्हणून 10 दिवस तुम्हाला क्वारंटाईन राहावं लागेल तुमच्याच घरी. इकडे हा शिक्का मारू द्या. हात द्या. नाही, मी हात देणार नाही. मी परक्या बाईच्या हातात मी माझा हात देणार नाही. वा वा मोरे वा. लग्नासाठी हात मागत नाहीये मी तुमचा. एक वेळ त्याच्यासाठी मी हात देईन तुमच्या हातात. अहो, काय बोलताय? बरोबर बोलतोय, पण हातावर शिक्का मारण्यासाठी मी माझा हात तुमच्या हातात देणार नाही. का, काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? हो, माझ्यावर लय अन्याय झालेला आहे. काय अन्याय काय झाला? आणि मास्क कुठे तुमचा? आधी मास्क लावा. मास्क लावा. मी नाही लावणार मास्क. म्हणजे माझ्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध म्हणून मी तोंडावर मास्क लावणार नाही आणि हातावर शिक्का पण मारून घेणार नाही. काय समजली? मी पण तुम्हाला या बस स्टँडच्या बाहेर शिक्का मारल्याशिवाय जाऊच देणार नाही. असं म्हणता? हा. मारणार, नक्की मारणार? होय. ठीक आहे. काय माणूस आहे? या पुढे या. म्हणजे या या दाखवतो. या मार. आओ मार. मारा शिक्का. मार मार. कुठं कुठं शिक्का मारणार आहो? मारा. हे काय काय म्हणजे? कोण आहात? कोण तुम्ही? तुमच्या दोन्ही हातांवर इतके शिक्के? अहो, 2 झाकील्या गोष्टी सोडल्या सगळ्या शरीरावर शिक्का मारलेला आहे. अरे मी माणूस आहे का अंतर्देशीय पत्र आहे? अरे आंघोळ केली ना तर बाथरूम सगळं नीलं नदे होऊन जायलो आणि तरी म्हणता माझ्यावर अन्याय झाला नाही आहे. काय अन्याय झालाय? काय झालं नेमकं? मला शांतपणे सांगा. मी आहे ना. हा सांगा. काय सांगू? काय झालं, मी मुंबईत अगला माझ्या घरात होतो, हा पण माझ्या गावाकडचं मित्र हा हा हो 100 ना दुश्मन परवडलं, पण तो वसाड गावाकडचं मित्र परवडलं नाही. का हो? काय केलं त्यांनी? काय केलं? हो, सकाळी उठल्या उठल्या ना गावात ना शेतात जायचं आणि त्याचं फोटो मला पाठवायचं. नंदीवर जायचं, मासं पकडायचं, आंघोळी करायचं, तर सगळं फोटो मला पाठवायचं आणि व्हिडिओ कॉल करून आहे ना मला सांगायचं, बघ आम्ही कशी गावाला मजा करता वाय, आणि मला जलवायचं वसाड. मग मला राहावला नाही. मी पण निघालो गावाला. काय समजले? तुम्ही गावाला गेलात? हो. कशाला पण? का म्हणजे? तुम्हाला इथे मुंबईत घरात काही त्रास होत होता का? नाही हो, नाही नाही ना? नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, आमची सोसायटी लय चांगली आहे. आमच्या सेक्रेटरीनं सगळी व्यवस्था केलेली होती. नाही म्हणजे आपलं काय तर दूध, भाजी, चाकणं, सगळी सगळी अगदी घरपोच व्यवस्था केली होती का नाही? काय समजली? सगळी व्यवस्था केली होती ना? हो, हो. मग कशाला गेलात गावाला? कारणाशिवाय प्रवास करायचा नाही असं सरकारने आवाहन केलं होतं की नाही आपल्याला? नाही, बरोबर आहे, बरोबर आहे, पण गावची आठवण नाही स्वस्त बसून देतो. काय बरेच वर्ष मी गावी राहिलेला आहे ना. हा, पण मी तुम्हाला सांगतो, मी असा घुसून नाही गेलो. ई पास काढला आणि मग गेलो का नाही. हो, गावाला गेलो. गावातल्या लोकांनी 14 दिवस गावाच्या बाहेर क्वारंटाईन केली. बरोबर. 13 दिवस झाले. म्हटलं आता एकच दिवस शिल्लक आहे. 14 दिवस झाले की आपण गावात फिरायला मोकला, नदी नाल्यावर जायला. पण त्या वसाड्या बॉसचा मला आला फोन की मोरे मुंबईत या, कंपनी सुरू झालेली आहे. आग लागली त्याच्या तोंडाला ती. मी म्हटलं बॉस जरा 4-5 दिवस थांबतरी मग येतो. तो म्हणतो नाही, तुम्हाला कामावर काढून टाकीन. झालं. मग परतीची एसटी पकडली मुंबईला येण्यासाठी. होय तर. मग कशाला वर तोंड करून गेला होता गावाला? आठवण म्हणून. नाही नाही, बरंच झालं तुम्हाला परत बोलावून घेतलं ते. तुम्हाला क्वारंटाईन केलं ते सगळं बरोबरच केलं, नियमानुसारच वागलेत ते. मग या सगळ्यात अन्याय कुठे झालाय तुमच्यावर? झालेला अन्याय माझ्यावर नाही का? कसा झाला अन्याय तेच सांगा ना. सगळं नियमांप्रमाणे झालंय. हो. नाही नाही, एक मिनिट.
तुम्ही येताना एसटीने आला? वय तर. अच्छा, म्हणजे बस मध्ये काही प्रॉब्लेम झाला होता का? नाही नाही हो, तुम्हाला सांगतो शासनाने सगळी चांगली व्यवस्था केलेली होती. हो ना. म्हणजे अख्खी बस आहे ना पूर्ण सॅनिटायझ केलेली होती. Very good. आणि एका सीटवर एकच माणूस. पण काय झालं माहितीये काय, काय? ती बस आहे ना 5 मिनिटं चाय पाण्यासाठी थांबली. तर कंडक्टरने ड्रायव्हर तिला उतरले चाय घ्यायला. मी म्हटलं कंटाळलं बसून, म्हटलं पाय जरा मोकलं करूया. काय नाही काय पाय मोकले करायला नाही हो, मला झाली होती लघवीला. काय जमलं तर मी आपला उतरलो आणि आपला लघवी करण्यासाठी असा 5 पावलं पुढे गेलो. पुढे? त्या झुडपं होती तिकडे लघवी करणार तेवढं काहीतरी सरसारला. सरसारला म्हटलं इथं हा सरसारलं म्हटलं काहीतरी डाऊट आहे. म्हणजे आमच्याकडे वाहनामध्ये लय फार करा का नाही, म्हणजे झाडाखाली सुकरणं म्हणजे लय बेकार आहे. काय पुढे बोला ना. सांगण्यासारखी गोष्ट आहे म्हणून मग तसं मग पुढे आणखी 5-10 पावलं पुढे आपल्याला चालत गेलो. इकडे तिकडे बघतोय तेवढ्या 2 बायका तिकडनं आल्या. बायकांची आपली संस्कृती आहे ना, म्हणजे कसं आपण पुढे गेलो आणखी 5-6 पावलं पुढे गेलो, 10 पावलं तर गावाच्या वेशीवर असं बांबू लावलेलं, क्वारंटाईन केलेला होता एरिया. आणि त्याच्या बाजूला तिकडे दुकान. कसलं? ते तंबाखू तिथं मिळत होता. मी बांबू ओलाडून तिकडे गेलो, तिथल्या लोकांनी मला पकडला आणि नवीन स्टॅम्प मारला. 14 दिवस मला क्वारंटाईन केला. अहो, पण मग त्यांना सांगायचं ना तुम्ही मुंबईला जायला निघालात, एसटी थांबली म्हणून, नाहीतर बस कंडक्टरला वगैरे बोलावून घ्यायचं. अहो लघवीच्या नादात मी जवळजवळ 2 किलोमीटर गावात शिरलो होतो. एसटी निघून गेली होती. काय करू मला सांगा ना. हो ना. हो. नाही नाही, मग बरोबरच केलं काय? त्यांनी. तुम्हाला क्वारंटाईन केलं, शिक्का मारला ना, ते बरोबरच केलं. अहो, इथे अख्खं जग कोरोनाच्या भीतीने घरात बसलंय आणि तुम्ही काय तंबाखूची लहर आली म्हणून गेलात गावात फिरायला. मग काय लाज वगैरे काही वाटते की नाही तुम्हाला? नाही, हो हो. मला सांगा, तुम्हाला क्वारंटाईन केलं त्या गावात, मग त्या क्वारंटाईन सेंटर मध्ये काही प्रॉब्लेम झाला होता का? नाही नाही, खरं सांगतो म्हणजे शासनाने सगळी व्यवस्था केली होती. खायला प्यायला नीट मिळालं सगळं, म्हणजे 2 टाइम जेवायला गरम पाणी, दुधात हळद, काय तर हल्दीचं दूध, अंडी, उपमा, सगळं सगळी मिळत व्यवस्था होतं. हो, अगदी मस्त व्यवस्था केली होती. काय कुठं काही कमी नव्हतं. मग जवळ तुम्हाला 12 दिवस झाले असतील, 12 दिवस झाले. मग आम्ही सगळं क्वारंटाईन झालेलं होतं ना, तर आम्ही लागले क्रिकेट खेळायला. काय समजलं, तुम्ही क्वारंटाईन सेंटर मध्ये क्रिकेट खेळत होतात? मग काय करणार, विरंगुलं काही नको, बसून बसून आलेला कंटाळा. हा ते काय झालं, आम्ही KPL भरवलेली. KPL म्हणजे क्वारंटाईन प्रीमियर लीग का नाही. क्वारंटाईन प्रीमियम जी काय असेल, अहो क्वारंटाईनची स्पेलिंग क्यू ने सुरू होते ना. ते इंग्रजीत, मराठीत क पासून सुरुवात होते का. काय आहे, आपली मराठी भाषा आपण टिकवली पाहिजे. आपण जर परंपरा जपल्यानंतर तर कोण टिकवली काय म्हणा सांगा. अगदी अगदी. बरं, त्या असू द्या. महत्वाचं काय आहे, KPL. तर क्वारंटाईन प्रीमियर लीग आम्ही भरवलेली आणि 2 टीम पाडलेल्या, क्वारंटाईन टायगर आणि क्वारंटाईन लायन. तर क्वारंटाईन टायगरचा ना लोक मला लाडाने बिबल्या म्हणायचं का नाही. काय म्हणायचं, बिबल्या. हा तेच. मी चप्पल ना जास्त, त्याच्या मला बिबल्या म्हणायचं. क्वारंटाईन टायगरचा तर नियम असा होता की क्वारंटाईन सेंटरच्या बाहेर जर बॉल जो मारेल त्यानं तो जाऊन बॉल आणायचा. बरं. आणि काय तुम्हाला सांगू, गुस्साच्या भरात मी मारला ना बॉल, असा बिबल्या म्हणायचं ना, त्याच्यामुळे गुस्साच्या भरात मारला. क्वारंटाईन टायगरचा बिबल्या मी. आणि मग तो बॉल मी मारला ना बाहेर क्वारंटाईन सेंटरच्या. मग मी बॉल आणायला गेलो, तिथं वसाड पोलीस बसलं होतं. त्यांना वाटलं मी पळून जातोय, त्यांनी मला तिथं धरले, मारले, शिक्कानी शाळेच्या रूम मध्ये क्वारंटाईन केली 14 दिवस. अहो, मग बरोबरच केलंय त्यांनी. क्वारंटाईन सेंटर मध्ये आराम करायचा सोडून तुम्ही क्रिकेटच्या मॅच कशाला खेळत बसता? आणि शाळेच्या एखाद्या खोलीत बंद केलं ना, ते बरंच केलं तुमचं. काय बरं झालं. एक तर लहानपणापासून मला शाळा आवडत नाही. दुपार झाली की मी लगेच शाळेत ना पळून जायचो. तसाच मी काय झालं, दुपारचा पळून जायचो, पोलीस मला पकडायचं, परत शाळेत आणून ठेवायचं आणि नवीन शिक्का मारायचं 14 दिवसाचा. काय करू, मला क्वारंटाईनचा शिक्का बसला, 14 दिवस गप्प त्या शाळेच्या खोलीत राहायचं ना, कशाला पळून जायचं तोंडवर करून. नाही, नंतर मला कळलं हा आपलं वय काय पळून जाण्याचं नाही आहे. काय समजली. व्हेरी गुड. मग काय झालं, त्या शाळेच्या भिंती होत्या, त्याच्यावर सगळे मी चित्र काढली, माझी नि शालूची. शालूची? ते सगळं भाडाकलं. अरे शाळेची सगळी लेणी करून ठेवलीस वासाड्या, तर भाडकलं माझ्यावर सगळी लेणी. हो, शालूची नि माझी. शाळेची लेणी करून टाकली तुम्ही? हो. भडकणार नाही तर काय. आणि मग भडकून काय केलं, अजून एक शिक्का मारला असेल? नाही, ती शाळा परत रंगवायला लागली म्हणून मला बाहेर काढली त्याने. बरोबर. मग मी काय केलं, तडक बॅग उचलली आणि गेलो एसटी स्टँडवर गाडी पकडायला. तर माझा एक जुना मित्र भेटला बऱ्याच वर्षात, आला आणि त्यानं मला मिठी मारला. झाला, पोलिसांनी पकडली ना मला,
सोशल डिस्टन्सिंगचा नियम तोडला म्हणून 2 दिवस जेलमध्ये मी. हो काय स्वाभाविक आहे हो. काय करणार. हो सोशल डिस्टन्सिंग पाळायचं म्हणून हल्ली लोक स्वतःच्या गर्लफ्रेंडला मिठी मारत नाहीत. तुम्हाला माहितीये काय 2 महिने झाले मी माझ्या नवऱ्याला सुद्धा जवळ येऊ दिलेलं नाहीये. मग माझं काही वेगळं आहे. गप्प बसा. नाही तसं नाही, माझी पण तीच व्यथा आहे ना. आणि तुम्ही मित्र भेटला म्हणून गेलात लगेच मिठ्या मारायला. सोशल डिस्टन्सिंगचा नियम माहित नाही. हो बरोबर. हो तुम्हाला सांगतो 1.5 महिना नुसतं ना माझ्या अंगावर शिक्का मारतायत. हो एकदा शिक्का मारली तो नीट उमटला नाही म्हणून त्यांनी परत येऊन शिक्का मारली तारीख दिखण्यासाठी म्हणून. नाही हे असंच पाहिजे. तुमच्यासारख्या लोकांना ना असंच पाहिजे. उठसूट पळून जाताय म्हटल्यावर तो शिक्का पक्का व्हायला नको. हो काय माणसं आहात तुम्ही. तुमच्यासारख्या लोकांमुळेच ना हा करोना पसरत चाललाय. सरकारने आपल्या भल्यासाठी नियम केले ते नियम पाळायचे सोडून तुम्ही काय क्वारंटाईन सेंटरमध्ये क्रिकेट काय खेळताय, तिथून पळून काय जाताय, चुना पाहिजे तंबाखू पाहिजे म्हणून गावागावात फिरताय काय. हो अशाने करोना पसरणार नाही तर काय होणार. याने तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालताच आहात पण त्यासोबत इतरांचंही आयुष्य धोक्यात घालताय. नाही बरोबर आहे तुमचं. याने कसा बरा होणार आहे हो करोना. चुकलं माझं खरंच चुकलं. पण तुम्हाला विनंती करतो पाया पडतो पण आता माझ्यात अजिबात ताकद उरली नाही क्वारंटाईन व्हायची. तेव्हा मी माझा हात मी काय तुमच्या हातात देणार नाही शिक्का मारायला काय झालं तरी बस. नाही हो नाही असं नाही चालणार. नियम म्हणजे नियम की नाही. नाही शिक्का मारून घ्यावा. पाया पड हवं तर तुम्हाला मी 500 रुपये देतो पण मना स्वतः जाऊन लाज देताय मला. लाज नाही वाटत तुम्हाला? बोला कशाला मोठ्यानं बोलता वाय. ऐका ना त्यापेक्षा एक करा. तुमचा गाल जरा इकडे करा. माझी पर्सनॅलिटी तशी आहे ना त्याच्यामुळे राजविंड रूप बघून कोणाला पप्प्या घ्यायच्या वाटेत. पण नाही माझं लग्न झालेलं आहे म्हणजे आपलं या हो का? नाही, सारखं तुम्ही सारखं गाल करा ना इकडे आणि डोळे बंद करायचे गच्च. चाव पिऊ नको. नाही नाही अजिबात. कोणी बघत नाहीये ना. नाही. कोणी बघू नका. काय केलं. हेच जे करायला पाहिजे होतं ना तेच. हे बघा तुम्ही जरी बेजबाबदार असलात ना तरी आम्हाला आमच्या जबाबदाऱ्या माहिती आहेत. नियम म्हणजे नियम. आणि आधी मास्क लावा नाहीतर पोलिसांना बोलावून ना दंड वसूल करायला करू. किती दिवस आणखी क्वारंटाईन राहावं लागणार तुम्हाला. मास्क लावा. हो हो. आणि इकडे या टेम्परेचर चेक करू द्या मला. परत शिक्का परत क्वारंटाईन. जोरदार टाळ्या. अजबच व्यथा होती हा तुमची. सई शिक्क्यांचे टॅटू असलेला बिबल्या खूप आवडला. फारच मजा आली मोरे. खूप मजा आली. तू इतकं रसिका ठणकावून सांगितलंस की आता मला असं वाटतं की सगळी लोक व्यवस्थित नियमांचं पालन करतील. दोघेही एकमेकांना एकदम कॉम्प्लिमेंटिंग होतात. आज खूप मजा आली. मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसादा मला या निमित्ताने आपल्या सगळ्या लेखक मित्रांचं फार कौतुक करावं असं वाटतं. त्यांच्याकरता एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. प्रसाद काय किंवा समीर काय विनायक अमोल. विषय आपल्याकडे सध्या ताजा आणि महत्त्वाचा जो आहे तो कोरोनाचा आहे आणि त्या एकाच विषयावरती आपण इतक्या वेगवेगळ्या बाजूंनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो आणि तो सुद्धा विनोदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हावं म्हणून. त्यामुळे या लेखकांचं खरोखरच कौतुक आणि वंडरफुल. हा असा विनोद जर का उपजत इनोसन्स नसेल तर तो पोचत नाही आणि मोरे तो तुझ्या ठाई भरलेला आहे. मजा आली. रसिका फार मस्त टिपिकल ते कॅरेक्टर वठवलंस तू. खूप मजा आली. मोरे तुझ्या हातापायावर आणि कुठल्या कुठल्या जागी काय काय शिक्केत मला माहीत नाही पण रसिकांच्या मनावर तुझ्या मनोरंजनाचा शिक्का एवढं नक्की. थँक्यू सो मच. मंडळी आपुले मरण पाहिले म्या डोळा असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय आणि आपल्या समीर चौघुलेनं ते प्रत्यक्ष अनुभवलंय देखील. मंडळी तुम्हाला हसवण्यासाठी आपले दुर्दैवाचे दशावतार घेऊन येत आहेत समीर चौघुले आणि या मंचावर वारंवार वेगवेगळे सोहळे आयोजित करणारी निगरगट्ट निवेदिका विशाखा सुभेदार. फोटो गेला रे गेला. वा विशाखा वा वा.
गेला रे गेला. हास्य जत्रेचा वाटाणा गेला रे गेला. चॅनलची लोक आल्यावर त्यांच्या पुढे टणा टणा उड्या मारायला गेले रे. ओढून ताणून विनोदाचा बादशाह गेला रे गेला. गेला रे गेला. स्तंभ लेखिका अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना रोज रात्री 12 वाजता फोन करून हे विशू माझ्यावर फेसबुकवर पोस्ट कधी टाकणार ग असा म्हणणारा जण गेला रे गेला. बघा ना, खर तर सत्कार समारंभ होता, श्रद्धांजलीची सभा आयोजित करावी लागली रे. ताई गेला रे, वाईट झालं. इतकं दुर्दैव. ताई 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 सांभाळावं लागेल आपल्याला, सावरावं लागेल ताई. काय म्हणतात ना ते, जो सर्वांना आवडे त्याचेच लागतात. नंबर नंबर ताई. सांभाळायला हवं. हे बघ, चला शोक आवरता घेऊया. हे बघ, श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे, काहीही कमी पडता कामा नये. अरे या माणसाने आतापर्यंत महाराष्ट्राला पोट धरून हसवलं, त्या बाबतीत तो कमी पडला नाही. आपण सुद्धा कमी पडायचं नाही. जबाबदारी आपल्यावर, सगळी व्यवस्था झालेली. हो ताई, म्हणजे त्यांची श्रद्धांजली म्हणून सगळी व्यवस्थित सजावट केली ताई मी. शाबास. या सगळ्याचा हिशोब लिहून ठेवलायस ना? हो. जा तयारी कर. मी येतो. तयारी कर. तर रसिक हो, कळवण्याचं अतिशय दुःख होत आहे. हो ताई, की आपले लाडके इथे या. अरे अहो महत्वाचा आहे, लवकर बरं काय आहे. अहो तो आलाय. हा मग तो आलाय तर त्याला समोर बसव ना बाबा. अहो तो म्हणजे ते समीर चौगुले स्वतः आले. हा समीर चौगुले. समीर चौगुले तुम्ही कसे आलात? मला जरा लेट झाला, काय गाडीचा टायर जरा पंक्चर झाला माझ्या. अहो तुम्ही तर स्वतःच पंक्चर झाला होता ना, म्हणजे तुमचं निधन झालं होतं ना. एक मिनिट. अरे हे तर जिवंत आहेत. एक मिनिट. अहो काय झालं, हे बघा फेसबुकवर ना तुमच्या एका फॅनने पोस्ट टाकली होती. हे बघा, समीर चौगुले गेले. हे बघा. अहो नाही, अहो ती चुकीची पोस्ट आहे. काय झालं, एका माणसाच्या घरासमोर राहणारे चौगुले घर सोडून गेले असं झालं होतं, कळलं का? तर त्यांनी ती पोस्ट टाकली की समोरचे चौगुले गेले. ते एका माझ्या फॅनने ते बघितलं आणि काय वाचलं त्यांनी, समोरचे चौगुलेचं समीर चौगुले गेले असं वाचलं आणि पोस्ट टाकली त्यांनी. आणि त्यात घोळ काय झाला, माझे काही मित्र आहेत ना ते पिकनिकला गेले होते, कळलं का? मी जाऊ नाही शकलो म्हणून त्यांनी त्या फेसबुकवर पोस्ट टाकली, सम्या यार तू हवा होतास यार, मिस यू. झालं, सगळ्यांना वाटलं की गेला समीर म्हणून. असं झालं ते. ॲक्च्युली मी जिवंतच आहे. ओके, आय एम देअर. ओके सर, मला सांगा आता काय करायचं, कार्यक्रम मला सांगा काय करायचं. अरे थांबा जरा, एक मिनिट तुम्ही थांबा जरा. हो घोळ होईल. 40,000 रुपये खर्च केले तुमच्या श्रद्धांजली कार्यक्रम आहे ना. एक मिनिट जरा इकडे या. हे बघा. अरे तुमचा फोटो येतो. हा फोटो कधी काढला माझा? तुमच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलाय आणि तुम्ही काय सांगताय, अचानक येऊन सांगतात तुम्ही मी जिवंत आहे. याला काय अर्थ आहे? अचानक येऊन सांगतो म्हणजे मी काय काल तुम्हाला मिळालोय असा फोन केला होता? एक मिनिट. आणि तुम्ही कन्फर्म का नाही केलं फोन करून मी जिवंत आहे का मेलो हे कन्फर्म का नाही केलं? मी म्हटलं तर तिरडीवर मेलेल्या माणसाला कसं सांगायचं? काय बोलतो तुम्ही? एक मिनिट आता काम करा, लोकांसमोर जा आणि सांगा ती बातमी खोटी होती, मी जिवंत आहे. गो. वारे वा माणसा, हे बरं आहे. लोक तोंडात शेण घालतील माझ्या, मी खोटं बोलले म्हणून. नाही, हा सगळा पैसा न खर्च केलेला माझ्याकडनं वसूल घेतील ते. अरे पण तुम्ही आता मेलाय, बस. तुम्ही जगासाठी मेलेला आहात, बस. इथे न्यायचं आता. अरे पण झाला तेवढा तमाशा पुरे. हे बघा, आता ऐन वेळी श्रद्धांजलीचा कार्यक्रम मी नाही रद्द करू शकत, बस. अरे पण मी जिवंत असताना मला श्रद्धांजली कशी वाहता तुम्ही? तुमची चूक आहे ना. काय? गप मारायचं ना, ही वेळ नसते आली. अरे तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला कळतं? एक मिनिट, मी इकडे आल्यावर मला 25,000 रुपये मिळणार होते, ते मला द्या, मी जातो. वारे वा जातो म्हणे. ऍडव्हान्स 5,000 रुपये घेतलेत, हातात टाक. खर्च झालेत ते. मग कशाला
रिकाम्या खिशात हात घातला? मुद्दा तो नाहीये. मी इकडे आलोय ना आता. हा, मला 25,000 रुपये पाहिजे. मला द्या पैसे. असं चालणार नाही. समीर चौगुले इथे येऊन मनोरंजनाचे कार्यक्रम सादर करणार होते. तुम्ही तर काहीच करत नाही. हा, मग मी करतो ना. मी तयार आहे मनोरंजनाचे कार्यक्रम करायला. पण तुम्ही मेला आहात ना. लोकांच्या पुढ्यात तुम्ही आता मेलेला आहात. तुम्ही सादर करून कसं चालेल? हे बघा बाजूला. अरे मी लांबून आलो यार, विमानाने आलो. एक मिनिट झाला तेवढा राडा पुरे. आता तुम्ही निघा. माझी चूक ए बाबा, मी दुःखात आहे. तू निघ. त्यांनी पोस्ट टाकली. ए बाबा तू जा. अरे त्यांनी पोस्ट टाकली माझी. जा नाही इसको निकल बाहेर. अरे त्यांनी पोस्ट टाकली. तू तरी ऐक यार. कोणीच ऐकत नाही यार माझं. अरे माझं काहीच चुकले. 25,000. रसिका हो, रसिका हो, अत्यंत वाईट घटना घडलेली आहे. समीर चौगुले गेलेले आहेत ही बातमी आपल्याला कळली आहे. समीर चौगुले अत्यंत उमदा नट. त्याच्या जाण्याने हास्य जत्रेत प्रचंड मोठा खड्डा पडलेला आहे आणि हा खड्डा कुणीही भरून काढू शकत नाही. आणि या खड्ड्यामुळे मी तुम्ही खाल परत खाल. मी ठरवलंय की मी मनोरंजनाचे कार्यक्रम करून जाणार आणि 25,000 घेऊन जाणार. मी असं नाही जाणार. मी लाचार रे लाचार. असू दे. येताना मी विमानाने आलोय माहितीये. तो खर्च कुठून काढणार? मी 25,000तूनच काढणार ना. बरं बघ रे बने. हे बघ, लोक ना दुसऱ्याच्या प्रेतावरच्या टाळूचं लोणी खातात. आता स्वतःच्याच प्रेतावरच्या टाळूचं लोणी खातात. हा, हरकत नाही. मला 25,000 पाहिजेत नाही तर मी नाही जाणार. बरं लांबून विमानातून मी देते 25,000 रुपये तुला. तिकडे उभे राहा तिकडे. आधी तुझा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आटपते मग तुझा हिशोब करते ना तिकडे. या इकडे. मला नाही ओळखणार हे केलेलं मी. या ना आता इकडे. मंडळी, समीर चौगुले विनोदाचा बादशाह आज आपल्यातून गेला. आपल्या सगळ्यांना सोडून दुःख दाखवा ना जरा. दुःख दाखवा. माझ्याच मरणावर दुःख कसं दाखवू? 25,000 रुपये मिळणार आहेत. हे बघ लाचार रे. स्वतःच्या मरणाचं दुःख पण नाही दाखवत त्या माणसाला. तर मंडळी, समीर चौगुले आपल्या सगळ्यांचे आवडते अभिनेते आज अंतर्वस्त्रात विलीन झाले. अनंतात विलीन झाले असं म्हणतात. मी माझ्या चड्डीत विलीन झालो का? काय शोकसभा आहे ना? चड्ड्या बिड्ड्या कसं बोलता? अरे पण तुम्ही अंतवस्त बोललात. बसा. विनोदी नट म्हणून वाटेल तिथे पंचनी काढायचं का? बसा. तर मंडळी, समीर चौगुले म्हणजे मनोरंजनाच्या ताटातलं लिंबाची फोड. समीर चौगुले म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनातला एक कप्पा. समीर चौगुले म्हणजे हळू का? ही किती जोरात करते? ही गरज आहे का एवढी जोरात करायची? अत्यंत आवडता नट आज गेलाय आणि आज आपण त्याच्या श्रद्धांजलीसाठी सगळे जमलेलो आहोत. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी फार मोठं व्यक्तिमत्व इथं आलेलं आहे. मी माझी गरजच नव्हती ना. मी कोपऱ्यात उभा राहिलो असतो. हे कोण आहे? काय सांगू? अरे हे कोण आहे तुम्हाला काय सांगू? खूप मोठा माणूस, मोठं व्यक्तिमत्व. हे समीर चौगुले यांचे गुरु आहेत. जे आज श्रद्धांजली देण्यासाठी इथे आलेले आहेत. समीर चौगुले जे नावारूपाला आले ते यांच्या मार्गदर्शनामुळे. हे आहेत माननीय पप्या गळके. तुझ्या बापानं गुरुचं नाव पप्या गळके ठेवलं होतं? पप्या नावाचा गुरु असतो? पप्या काहीतरी नाव सुचलंय ना आता. राहू द्या. अरे पण पप्या गळके कसं वाटतं ते नाव? समोर पप्या आहे, इथे वरती गळकी टाकी आहे म्हणून म्हटलं पप्या गळके. अरे पण ह्याला
पप्या नावाचा गुरु कधीच नसतो आई. समीर चौगुले. समीर चौगुले आज इथे प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते, पण आज त्यांची श्रद्धांजली निमित्त आपण इथे जमलेलो आहोत. मंडळी, लॉकडाऊनच्या काळात उठसूट लाईव्ह येणारा हा अवलिया काही न कष्ट केलेले आयुष्य सतत घोळवून 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 सांगणारा हा नट, त्याच्या लाईव्ह सेशनला एक जण जरी आला तरी लगेच लाईव्ह जाणारा हा नट, कुवत नसलेला कलावंत, वा दादा वाच्या बळावर कसा मोठा झाला हे आपण पाहिलं. अरे खोटा आहे हे खोटा आहे यार, हे खोटा आहे ना. तू सांग ना त्यांच्या, हे खोटा आहे. विशाखा सुभेदार नावाच्या परिसराला स्पर्श करून त्याचं आयुष्याचं सोनं त्यांनी करून घेतलं. बघा केवढी हुशारी या नटात. हे वाक्य स्क्रिप्ट मध्येच नाहीये. लॉकडाऊनने ना अनेकांना लेखिका बनवले, त्यातली ही आहे. तर मंडळी, समीर चौगुले यांच्या आज खरं तर ते प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते, म्हणून आपण समीर चौगुले यांचं चित्र काढण्याची स्पर्धा आयोजित केली होती. गावातल्या कानाकोपऱ्यातून एकूण 238 चित्र आलेली आहेत आणि त्यातली सर्वोत्कृष्ट 2 चित्रांना आज आपण गुरु गळके यांच्या हस्ते बक्षीस देणार आहोत. गुरु गळके कसं वाटतं ते? गुरु गळके नको, गुरु गळके. तर मी नावं जाहीर करते. दुसरं पारितोषिक जात आहे बबन गावडे याला. दाखव काय काय काढलंयस ते. वाह, जोरदार टाळ्या. वा वा वा, असा दिसतो समीर चौगुले, असा दिसतो. असा दिसतो का समीर चौगुले? हा, घे 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 घे. ऑल द बेस्ट. ए बबन, बबन, ए बबन, ये बक्षीस घे. जा जा. ऑल द बेस्ट. जा जा जा. प्रथम क्रमांक आहे लाला उतेकर. लाला उतेकर. लाला उतेकर. दादा सर, हा, मला तुमचा शिष्य करून घ्या ना सर, प्लीज सर, तुमच्या पाया पडतो सर. अरे 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 सर, ये इकडे. सटकन वाजवायच्यात नाही घे तू. हे दे त्याला, हे घे. तुला घे तुला. तर समीर चौगुले खूप मोठा नट. मंडळी, त्याला जे विविध आवाज येतात ना, ते सगळे या गुरूंमुळे. यांची देणगी आहे, यांनी शिकवलं त्याला. तर मी गुरूंना अशी विनंती करते की समीर चौगुले यांचे जे निवडक आवाज आहे ते तुम्ही सादर करावे. ठीक आहे. समीर चौगुले चांगला विद्यार्थी होता, फास्ट लर्नर होता तो. हे अनेक आवाज मी त्याला शिकवले. आवाज आवाज हा, आवाज करतो मी. त्यातला पहिला आवाज डोरबेलचा. त्याच्यात दाराचा आवाज. आई ग आई आई. त्यानंतर मोबाईल व्हायब्रेटरचा. आई ग. असे अनेक आईच्या गाव. काय झालं हो? अहो मला सोडा ना. काय झालं? काय झालं? सर काय टॅलेंट आहे हे? काय टॅलेंट आहे सर? लपवून ठेवलं होतं या चौगल्याने हे सगळं टॅलेंट लपवून ठेवलं होतं. तुमच्यामुळे शिकले, याने कधीच सांगितलं ना आम्हाला सर. नाही. हे सर टॅलेंट आज जगासमोर आलंय. हे काय रे, का ना कधी सांगितलंस?
अरे अरे काना सांगितलंस त्याला काना सांगितलंस एवढं मारू नका. ही इज अ ह्युमन एवढं मारू नका त्याला. ऐका सर मी काय करू सर तुमचं तुम्ही कमालात सर. हो पण ह्याने कधी तुमचं टॅलेंट दुनियेसमोर आणलं नाही. ह्याच्यामुळे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये संधी नाही मिळाली सर. याने अपटोला पटमज्जन केलाय सर. तुम्हाला नेपोटिझम म्हणायचंय का? अरे त्याला सांग ना. सरांना सर तुम्ही कमालात सर कमालात. क्या सर ते हे तर कुमार शानूचा आवाज सर बस झालं. हे काय सर मी प्रोड्युसर आहे. माझ्या पुढच्या 43 फिल्म्स मध्ये तुम्ही आहात. वा वा वा. हे वर एवढं मिळालं मला. 4 वेळा हे केलं फक्त मी. कशाला 2-2 दिवस रिहर्सल करतो तिकडे आणि कशाला हे पाहिजे. सर तुम्ही आहात आजपासून तुम्ही दुनियेसमोर ऍक्टर म्हणून येणार आहात. काय सांगताय का तुम्ही ऍक्टर म्हणून काम करायचं सर. अरे बापरे. सर तुम्ही ऍक्टर म्हणून काम करणार आहात पण एक गुरु म्हणून तुमचं एक काम राहिलंय सर. हा बोला ना. चप्पल काढा बूट काढा. मारा या समीर चौगले. अरे बापरे. मारा सर समीर चौगलेला मारा. असं नाही करू शकत मी. सर मी सांगतो ना मारा. शिष्य होता माझा. पैसे द्या परत. नाही काढतो. मारा सर जोरात मार. कधीच असं होत नाही. प्रॉब्लेम झाले तुमच्यामुळे सगळं माझ्यावर आलेलं आहे. खरंच मारतोस. हे असं कधी जोरात मारा सर. हसतो काय सरांगडे फोटो आहे तो हसणार ना तू. मारा तुम्ही सर मारा. जोरात मारा सर. द्या 25,000 रुपये. मारतोय. हा बस मारलं हो आता. तुम्ही फिक्स हा सर. कमाल आहात. हो थँक्यू. टाळ्या सरांसाठी. स्वतःला बुटानी मारलंस. 25,000 कधी देत आहे ते सांगा. सगळं झालेलं आहे. 43 फिल्म्स मिळाल्या तरी 25,000 जीव अडकलाय. म्हणजे अरे आता गुरु गरके म्हणून फेमस व्हा तुम्ही. सर आहात कुठे. आता हे समीर चौगल्यांचा आम्ही चौकात पुतळा बांधणार आहे ना. हे 25,000 त्याला डोनेट केले असे जाहीर करा आता. नाही मी नाही करणार. अरे जाहीर हे पैसे पाहिजेत मला. अरे जाहीर का करणार. अरे नाही पाहिजे. हे पैसे पाहिजेत मला. क्या बात है. अफलातून परफॉर्मन्स. सुपर्ब. सई. समीरदा सगळ्यात आधी तुला उदंड आयुष्य लाभू दे. खरंच. मला काय हे फोटो आणि हारबीर काय बघवलं नाही ऑनेस्टली स्पीकिंग. पण अर्थात तो स्किटचा एक भाग होता. पण आम्ही किती इमोशनली कनेक्टेड आहोत तुझ्याशी हे आम्हाला स्पेशली मला आत्ता जाणवलं की असं काही मला अजिबातच बघवलेलं नाही. विशाख हे आउटस्टँडिंग म्हणजे फारच कमाल. खूप मजा आली आणि खूप दिवसांनी असं माझी विशाखी दिसली मला खूप दिवसांनी आणि माझं मन भरून आलं. भूषण अप्रतिम एंट्री. फार मजा आणलीस. एक 10 सेकंद होतास पण ब्रिलियंट. खूप मजा आणलीस. बने आज भी दिन बने. मस्त स्किट होतं. छान कन्सेप्ट होती. अप्रतिम एक्झिक्यूट केलं. खूप मजा आली. खूप हसवलं. थँक्यू सो मच. थँक्यू. प्रसादा. ही कारुण्याची झालर असलेला विनोद हा जगातला सगळ्यात मोठा आणि श्रेष्ठ विनोद आहे. तर ज्या पद्धतीने सईला म्हण किंवा अनेक जणांना तुझा तो हार घातलेला फोटो पाहवत नव्हता. तूच त्याला ते स्वतःच चपलीने मारतोयस ते पाहवत नव्हतं. त्याचं कारण तुझ्याशी असलेलं आमचं कनेक्शन. आणि ते एक मनात कारुण्य आहे सगळ्यांनाच एकमेकांबद्दल. त्यामुळे ते कुठेतरी आतमध्ये थोडंसं दुखत होतं. पण त्या सगळ्याला तू जी झालर दिली होतीस विनोदाची मित्रा त्याला तोड नाही. तोड. थँक्यू. आणि बाकी भूषण बने प्रसाद अफलातून गौऱ्या विशाखात मला असं वाटतं तू स्वतःला नजर लावू नये म्हणून काळी साडी नेसली. अफलातून म्हणजे ज्या क्षणी तू खूप सिरियसली रडायला लागलीस ना असं तस्स झालं होतं काळजात की काय या नटीची सारा ताकद आहे. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ती ते सिरियसनेस पण तेवढाच आणतीये. पुढच्या सेकंदाला ती तेवढाच ह्युमर पण तेवढ्याच फोर्सफुली तुमच्यावरती हॅमर करते. क्या बात आहे विशाखा. क्या बात आहे. खूप मजा आली सम्या. तुझ्या हातून आयुष्यभर असाच दर्जेदार विनोद निर्माण होत राहो
आणि मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा हार घातलेला फोटो बघण्याची वेळ माझ्यावर कधी येऊ नये अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. थँक्यू. समीर दादा, तू, विशाखाताई आणि तुमचा विनोद शतायुषी होवो ह्याच सदिच्छा. थँक्यू.